गुरुवारी फक्त हा एक नियम पाळा आणि बघा श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या घरात धनवर्षाव कसा सुरू होत होते. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत धनवर्षावासाठी श्री स्वामी समर्थांचा गुरुवारचा उपवास कसा करायचा, पूजा कशी करायची आणि कोणते नियम पाळायचे. अनेक भक्तांचा अनुभव आहे की श्रद्धेने आणि नियमाने गुरुवार आणि स्वामी समर्थांचा उपवास केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, अडथळे कमी होतात आणि आर्थिक स्थितीत सुधारणा दिसू लागते. तर आपण बघूया उपवासाची सुरुवात कशी करावी. उपवासाच्या आदल्या रात्रीत मनात संकल्प करा, मी उद्या श्री स्वामी समर्थांच्या कृपेकरिता व घरातील सुखसमृद्धीसाठी उपवास करीत आहे. गुरुवारी सकाळी लवकर उठा, आंघोळ करून स्वच्छ पिवळे किंवा पांढरे कपडे घाला, घरातील दिवेघर स्वच्छ करा. तर आपण बघूया पूजेसाठी लागणारी सामग्री. श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती, पिवळे फूल, जर झेंडूचे असेल तर उत्तम, हळद, कुंकू, अगरबत्ती किंवा धूप, तुपाचा दिवा, केळी किंवा गोड नैवेद्य, पाणी असलेला तांब्या. तर आपण बघूया पूजा कशी करावी. सर्वप्रथम तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावून स्वामींना नमस्कार करा, स्वामींच्या फोटोला हळद कुंकू लावा, पिवळी फुले अर्पण करा, नैवेद्य दाखवा. यानंतर शांत बसून 5 ते 10 मिनटं श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप करा. कमीत कमी 108 वेळेला जप करावा. शक्य असल्यास स्वामी समर्थांची आरती म्हणा. आपण बघूया उपवास कसा पाळावा. दिवसभर शक्यतो एकदाच फळाहार करा. मीठ टाळणे अधिक उत्तम मानले जाईल. राग, वाद, नकारात्मक विचार टाळा. कोणालाही दुखावू नका. महत्त्वाचे म्हणजे फक्त अन्नाचा उपवास नाही तर वाईट विचारांचा उपवास करा. धनप्राप्तीसाठी विशेष उपाय काय असतील ते आपण पाहूया. गुरुवारी पूजेच्या वेळी स्वामींच्या चरणी एक छोटा नारळ किंवा 1 रुपयाचे नाणे ठेवा. मनापासून प्रार्थना करा, स्वामी माझ्या घरातील आर्थिक अडचणी दूर करा. हे नाणे 11 गुरुवार पूजेनंतर एखाद्या गरजूंना दान करा. दान केल्याने तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल. तर आपण ही सगळी पूजा जी आहे ती किती गुरुवार करावी हे बघूयात. कमीत कमी 11 गुरुवार करा. शक्य असल्यास 21 गुरुवार करा. पण जर या पूर्ण उपवासामध्ये जर खंड पडला तर तुम्हाला पुन्हा सुरुवात करावी लागेल. तर आपण पाहूयात उपवास करताना आणि पूजा करताना महत्त्वाचे नियम कुठले पाळले पाहिजेत. श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. स्वार्थी हेतू अजिबात नको. कोणालाही त्रास देऊन धन मागू नका. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा मन शांत असते, विचार सकारात्मक असतात, तेव्हा निर्णय योग्य होतात आणि आर्थिक मार्ग आपोआप खुला होतो. तर आपण पाहूया श्री स्वामी समर्थ शेवटचा संदेश नक्की काय सांगतात. स्वामींचा उपवास हा जादू नाही, तो तुमच्यात श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता निर्माण करतो. जेव्हा मन मजबूत होते तेव्हा परिस्थिती बदलायला सुरुवात होते. जर तुम्ही श्रद्धेने 11 गुरुवार हा नियम पाळलात तर तुमच्या जीवनात नक्की सकारात्मक बदल जाणवेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनल नक्की ओपन करून बघा. श्री स्वामी समर्थ.